दृष्टांत आहे 63 क्रमांकाचा दृष्टांत आहे पतिव्रतेचा। या संदर्भातली जी लीळा आहे ती आहे उत्तरार्ध 440 क्रमांकाची। देव मातृका स्वपातृका आकर्षणी महादायी वचन प्रशंसा। लीळेची आधी बघा कशी आहे। देव मातृका स्वपातृका म्हणजे देव म्हणजे रामदेव, त्यांच्या मातेने जी एक वस्तू नेलेली होती त्या वस्तूकडे बघून महादाईसांच्या लक्षात आलं ही वस्तू आपली आहे, स्वामींची आहे। आणि मग त्या ठिकाणी महादाईसांच्या या भूमिकेवर आमचे स्वामी त्यांची प्रशंसा करतायत। दादोस गावा जाती म्हणून दादोसी गोसाव्या ते आधीला दिसी विनविले। आपण बघितलं की दादोस हे कधीही स्वामींच्या पासून जेव्हा असन्निधानी जायचे श्रीमूर्तीच्या त्यावेळेस ते आदल्या दिवशी किती दंडवत घालायचे? 100 दंडवत। आणि पोफळ किती ठेवायचे? 5। आणि दुसऱ्या दिवशी किती पोफळ आणि दंडवत किती? 1। पोफळ पण 1 आणि शेवटच्या दिवशी निघायच्या दिवशी दंडवतही 1। आणि म्हणून ते गावाला निघालेले होते आणि त्यांनी स्वामींना विनंती केली की उद्या मी गावाला जाणार आहे तर माझ्या उपहाराचा आपण स्वीकार करावा। आज आमच्या स्वामींनी विनंतीचा स्वीकार केला। मग दादोसी गणपत मढीची उपहार निपजविला। गणपत मढालाच पैठणलाच काय केलेले दादोसांनी उपहाराची पूर्ण तयारी केली, पूजावसराची तयारी केली। गोसाव्यांची पूजावसरू झाल्यानंतरे मग सपरिवारी गोसाव्यांची आरोगणा झाली, गुरुडा झाला, विडा वळगविला। मग स्वामींचा दुपारचा पूजावसर संपन्न झाला किंवा संध्याकाळचा पूजावसर असेल। हा पूजावसर संपन्न झाल्यानंतर मग स्वामींचं भोजन झालं, गुळणा झाला, विडा ओळगविला बाईसांनी स्वामींना। गोसाव्यांची बाहेरी ओट्यावरी आसन असेल, बाहेरच्या ओट्यावर आमच्या स्वामींना आसन आहे। दादोसी दोन्ही वाटिया तेलंग देशीहुनी आणल्या होत्या आणि दादोसांनी काय केलेलं होतं की 2 एकसारख्या वाट्या ते जेव्हा कधी तेलंग देशला गेलेले होते तेव्हा त्या तेलंग देशातनं त्यांनी त्या वाट्या आणलेल्या होत्या। आणि त्यांची अशी विशेषता होती की एकी गोसाव्या लागुनी एकी आपण्या लागोनी भले तो पदार्थ देखती। म्हणजे 2 वाट्या आणलेल्या, एक गोसाव्या लागोनी आणि एक स्वतःसाठी। पुढे सांगतात की भले तो पदार्थ देखती एकी आपण्या लागोनी तैसाची गोसाव्या लागोनी घेती। कुठलाही पदार्थ बघितला, कुठलीही वस्तू जर का बघितली घ्यायची झाली तर एक वस्तू स्वामींसाठी घ्यायची आणि एक वस्तू स्वतःसाठी घ्यायची। म्हणजे दादोसांच्या बाबतीमध्ये आपण नकारात्मक भाग जास्त बघितलेला आहे, तरी पण दादोसांच्या अशा काही गोष्टी आहेत की त्याकडे जर का आपण लक्ष दिलं तर त्या गोष्टी आपण आपल्याकडे घेऊ शकतो। जसं सांगितलं की 100 दंडवत घालणे काय, मग 1 दंडवत घालणे दुसऱ्या दिवशी निघायच्या दिवशी, आणि निघताना पण पाठ दाखवायची नाही, असं मागे मागे चालत जायचं। अजून एक त्यांची एक विशेषता मला आवडते की कधीही ते स्वामींपासनं दूर जात असताना ते स्वामींना विचारायचे आता पुनरपी भेट कधी देणार, हे प्रत्येक वेळी ते विचारायचे। म्हणजे आत्ताचा वियोग हा तर नक्की आहे, परंतु पुढची भेट सुद्धा आत्ताच आरक्षित करून ठेवायची, जेणेकरून काय होईल की समोरची ती भेट परमेश्वर आपल्याला देणार हे परमेश्वराकडनंच कबूल करून घ्यायचं। ही एक विशेषता त्यांच्या त्या कार्यातनं, त्यांच्या त्या वर्तनामध्ये आपल्याला दिसते। आणि म्हणून या ठिकाणी दादोसांची विशेषता अजून एक बघायला मिळाली आम्हाला की दादोस हे कुठलीही वस्तू घेताना एक वस्तू स्वतःसाठी घ्यायचे आणि एक वस्तू स्वामींसाठी घ्यायचे, विसरायचे नाही अजिबात। तिया दोन्ही वाटिया सारख्याची, आणि म्हणून एक वाटी स्वतःसाठी घेत असताना एक स्वामींसाठी घेतली, दोन्ही सारख्या वाट्या आहेत आणि म्हणून दोन्ही वाट्या सारख्याच आहेत। मग पालटेल म्हणून भटी गोसाव्यांची वाटी ओळखण केले। आणि भटोबासांना लक्षात आलं की कधीतरी हे काय होईल, जर का वाट्यांची बदलाबदल झाली तर मग समजणार नाही
की स्वामींसाठी दिलेली वस्तू कुठली आहे आणि दादोसांची कुठली आहे ती वाटी. म्हणून त्यांनी काय केलं, स्वामींकडे साठी जी काही वाटी आणलेली होती त्याला एक त्यांनी खून करून ठेवलेली आहे. आणि मग ते गावा जावया आयती करिता ती, आणि त्यांचं जे गावाला जाण्याची त्यांची जी धावपळ होती त्या धावपळीमध्ये त्यांची ती सगळी तयारी वगैरे चालू असताना तिया वाटिया धुता एक वाट मिळाली. म्हणजे यांच्याकडे यांचा उपार होता सारंग पंडितांचा, त्याच्यामध्ये ती वाटी सुद्धा आलेली होती. आणि भांडी धुताना काय झाली, सगळ्या वाट्या सगळे भांडे एकत्र आले, त्यामध्ये त्या दोन्ही वाट्या एकत्र आल्या, त्या दोन्ही वाट्या घासल्या गेल्या, त्या धुतल्या गेल्या, त्या उपडी ठेवल्या गेल्या. म्हणजे भांडी घासल्यानंतर ती काय होतं, पाणी निथळवण्यासाठी ते एका ठिकाणी त्या ठेवल्या जातात. तसं ती भांडे मांडणी सुद्धा झाली नंतर. आणि नंतर मग दादोसांच्या ज्या आई आहेत रामाईचा, त्यांना आठवलं की अरे ही वाटी आपली राहिली, ती जी नेलेली होती तिकडे स्वामींच्या मठामध्ये ती काय आणलीच नाही. मग त्या लगबगीने आल्या आणि आल्यानंतर त्यांनी बाईसांना मग तिथे ते विचारलेलं आहे, मग देवाची माता राणाईसे वाटी मागावया आली. ती वाटी मागण्यासाठी आली. बाई वाटी देया का, म्हणजे ती आमची वाटी राहिलेली आहे. बाईशी म्हटले जाय समोर असे ते घे जाय. आता बाईसा बसल्या असतील काही व्यापारानिमित्ताने काही, ते म्हणाले बरं बरं, मग ते समोरच भांडी लावलेली आहेत, जा तिकडे आणि त्या घ्या, बघा तुमची कुठली वाटी आहे काय ते. मग राणाईसे ओळखती ना. आता राणाईसा गेल्या आणि तिने बघितलं की दोन वाट्या सारख्याच आहेत. आता तिच्या काही लक्षात येईना की आपली वाटी कुठली आहे काय आहे, परंतु तिने काही एवढं काही लक्ष दिलं नाही. आणि तिने नेमकं काय केलं, मग गोसाव्यांची वाटी घेऊन निघाली. आणि मग तिने नेमकी जी वाटी उचलावी ती स्वतःची उचलावी की नाही, त्यांनी काय केलं, देवाला दिलेली जी वाटी होती तीच नेमकी उचलली. तिने काय खून वगैरे काहीतरी बघावी तर ते सुद्धा तिने केलं नाही. म्हणजे प्रत्येक वेळी जीव कधी असं बरोबर करेल असं नसतं, नेहमी प्रत्येक वेळी चूक करत असतो. जेव्हा ते मार्तंड आहेत त्यांचं इजा झाली त्यांच्या बोटाला आणि त्यांना आता चिंधी पाहिजे, मग ते बाईसाकडे मागायला आले. बाईसा म्हणे अरे काय इकडे मागतो, बघ तिकडे जाऊन बघ, तिथे बाबांचेही कपडे आहेत, त्याला हात नको लावू. हा गेला आणि नेमकं स्वामींचंच ते सुडा त्यांनी घेतलं आणि त्यांनी ते चिंधी म्हणून फाडायला लागलं. त्याच्यातनं प्रकाश निघाला, उजेड असं, आणि तो फाडतच राहिला. त्याला तेवढं चमकी चमकी दिसायला लागली. म्हणजे कधी कधी हे काय असतं की कशातनं आपल्याला आनंद मिळायला लागल्या की आपण तीच गोष्ट परत 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 करत राहतो. जसं फ्रीजचं पाणी आहे, तुम्ही एक घोट पिया छान वाटतं, परत थोड्यानी एक घोट पियतच राहता तुम्ही. चूक आहे ही गोष्ट. आता इकडे परत आपण मार्कंडाकडे येऊया. त्यांनी ती चूक केलेली आहे, परत परत करत गेले. एकदा तर स्वामींचे ते आरोगण्यासाठी लाडू बनवलेले होते, तो लाडू त्यांना चांगला लागला. मग ते काय करायला लागले, आता लाडू तर खायचा आणि ते कमी पण नाही झाले पाहिजे. मग त्यांनी शक्कल लढवली की ते लाडूचा काय करायचे, असा भुगा ते बरोबर हे करायचे, लाडूवर असं हात फिरवला की त्याचा भुगा भुगा पडत राहायचा आणि ते खायचं. आता लाडू तर कमी नाही झाले संख्येने, परंतु आकारमानाने लाडू जे आहेत ते कमी कमी होत गेले. बाईसांच्या लक्षात आलं वगैरे, मग पुढे तो झाला. ते काय स्वामींनी शिक्षा पण करायचं, बाईसांनी त्यांचा काय शाब्दिक उद्धार करायचा, हे सगळं झालं. म्हणजे एखादी गोष्ट आपल्याला कळते बरं का की हे चूक आहे, तरी पण आपण ते करत राहतो. आणि नेमकं असं असतं की कळत नसेल तरी पण आपण चूकच करत असतो. मी खूप वेळा निरीक्षण केलेलं आहे की तुम्ही अशी चप्पल ठेवा लहान मुलाची आणि त्याला घालायला सांगा, तो उजवा पाय तो डाव्या चप्पल मध्येच टाकणार. हे मी खूप मुलांचं निरीक्षण केलेलं आहे. सगळेजण असंच करतात. म्हटलं बघा, ही मोठेपणी लोक जे काही अशा चुका करतात, विधी करता अविधी वगैरे, हे ते ह्याची सुरुवात इथून आहे. ते बोलतात बाळाचे पाय पाळण्यात दिसतात, म्हणजे हे चूकच करणार आहेत, हे अविधीच करणार आहेत. आमचे जे पाय आहेत आमच्या स्वामींनी आमच्या देवानी तमातच बघून ठेवले होते. आपण तम नावाच्या पाळण्यात असताना देवानी बघून ठेवलेलं की यांचं काही खरं नाही बरं का, यांच्याकडे अधमती अधगती अधरती आहे.
अविद्या नामे दोष आहे, हे काय करतील आणि काय नाही, म्हणून देवाने सगळ्या बाजूनी काय केलं, तयारी करून ठेवली. छानपैकी ती नरकांची व्यवस्था केलेली आहे, देवतेंची व्यवस्था केलेली आहे की विघ्न वगैरे करणे, क्षोभ वगैरे ह्या गोष्टी म्हणजे ते लागू करून ठेवलेले आहेत नियम. म्हणजे जीवाने जर का चूक केली की मग त्याला शिक्षा पण हे झालंच पाहिजे. काही शिक्षा पण आमचे स्वामी स्वतः करतात, काही शिक्षा पण जे आहे ते देवतेंच्या माध्यमातून होतं वगैरे, असं सुखदुःखाच्या माध्यमातून हे चालू राहतं. तर इथे ज्या राणाईस आहेत त्यांनी पण काय केलं की चुकीचीच वाटी उचलली, चूक केली आणि त्या निघाल्या. तेव्हा महादाईचे पहिला कडून आली आणि महादाईस तिकडून पलीकडनं आलेले आहेत आणि त्यांनी बघितलं की राणाईचे अंगणी भेटली. राणाईचा त्यांना त्या अंगणामध्येच भेटल्या आणि महादाईसांचं लक्ष गेलं की ह्या कशा काय आल्या बरं, आणि म्हणून त्यांचं हाताकडे लक्ष गेलं. त्यांच्या हातामध्ये वाटी होती. ते म्हणतात, अहो हे कोणाची वाटी नेता. महादाईसांनी नुसती वाटीच बघितली नाही तर त्या वाटीवरची खूण पण बघितली. कधी कधी असं असतं की दोन जरी वस्तू सोबत आणलेल्या असल्या तरी एक वस्तू चांगली चककणारी असते आणि दुसरी वस्तू, का बरं असं, कारण की एक दुसरे जे जण आहेत ते काय करतात, त्या वस्तूची देखभाल ठेवत नाहीत. बहुतांश वेळा कोणी 2 व्यक्तींनी किंवा 4 व्यक्तींनी जर का सूत्रपाठ सोबत आणलेला असेल तर एकाचं सूत्रपाठ कसं असतं, पानं विचारायचे निघालेले असतं सूत्रपाठाचे, आणि त्याला काही सुडा नसतो, काही नसतो, ते पानं मळकटलेली असतात, वरचं मुखपृष्ठ फाटलेलं असतं. बाकी पैसे कुठे असतात, पैशांचा कागद तर त्याच्याही पेक्षा पातळ असेल समजा काय, परंतु तो आपण असं अस्ताव्यस्त ठेवतो का? कधी असं बघितलं नोटा कशा काय फाटल्या एवढ्या, अहो काय आम्हाला ते लक्षच नसतं आमचं, असं असतं कधी? परंतु पुस्तकं बघा तुम्ही, घरातली पुस्तकं अस्ताव्यस्त झालेली असतात, कारण त्यांना व्यवस्थित सुडा नसतो, काय नसतो. सोबतच आणलेले आहेत तिघांची पुस्तकं अस्ताव्यस्त आणि एका व्यक्तीचं पुस्तक चांगल्या प्रकारे सुड्यामध्ये बांधलेलं आहे, व्यवस्थित ठेवलेलं आहे, जसं घेतलं तसंच एकदम नवीन कोरं दिसतं ते कधी पण बघितलं. म्हणजे ही ठेवण्याची, उपयोगात आणण्याची जी काही कौशल्य आहे, एक त्याची जी काळजी आहे ती त्या वापरण्यातनं आपल्याला दिसत असते. आणि म्हणून कदाचित महादाईसांना त्या दृष्टिकोनातनं सुद्धा लक्षात आलेलं असेल की ही जी चांगली चकाकणारी वाटी आहे ती कुणाची आहे, आमची आहे, स्वामींची आहे, आणि जी थोडीशी चमकणारी वाटी आहे ती, हे त्यांनी मगाशीच आधीच बघून ठेवलं असेल. कदाचित त्यांनी तो आधी विचार सुद्धा केला असेल की एवढे भांडी एकत्र झालीत घासायला, म्हणजे हे काय पटकन नसतं सगळं, असं काय, हे पूर्ण असं लक्ष द्यायचं असतं. पूर्ण विचारामध्ये जर का तुम्ही असाल, म्हणजे एखादा आयोजक व्यक्ती असतो ना, तो फक्त तेवढं बघत नाही, तो विचार करतो की आज असंही होऊ शकतं, असं नकारात्मक भाव तो करून त्याच्याविषयी सकारात्मक उपाय तो तयार करून ठेवतो. कदाचित महादाईसांनी तेव्हाच लक्षात घेतलं असेल की आता दोन्ही वाट्या सोबत घासायला आहेत म्हणजे आदला बदली होऊ शकतात, लक्ष ठेवा बरं का, असं सूचना सुद्धा त्यांनी कदाचित दिली असावी. परंतु ते बघत असताना त्यांनी हे केलं की पटकन कसं काय लक्षात येईल आपल्याला की ही अमकीच आपली वाटी आहे. खूण तर केलेली आहे, परंतु न खूण बघता सुद्धा कशी ओळखता आहे, तर ही त्या पद्धतीने सुद्धा ओळखली असावी महादाईसांनी. म्हणून ते म्हणतात की कोणाची वाटी नेता, म्हणजे कुणाची वाटी नेताय बरं तुम्ही, ना आमोची रामाची वाटी नेतीये ओ, म्हणजे ही आमची वाटी आहे. रामाची म्हणजे रामदेवांची, म्हणजे दादोसांची ही वाटी आहे, त्यांच्या मालकीची ही वाटी आहे. ना हे आमची वाटी, आणि महादाईसा म्हणतात नाही नाही नाही, चुकताय तुम्ही, ही वाटी आमची आहे. म्हणजे आता इतक्या दिवस दादोसांसोबत फिरणाऱ्या, दादोसांवर श्रद्धा असणाऱ्या, दादोसांची प्रत्येक गोष्ट ऐकणाऱ्या या महादाईचा बदल झाला की नाही? त्या काय म्हणायला लागल्या, ना हे आमची वाटी. जर का तुम्हाला विचारलं की आता कुठे चाललात तुम्ही, सत्संग संपलं की, तुम्ही आमच्या घरी चाललो आम्ही. तुमचं घर ते नाहीये, तुमचं ते घर जे आहे ते तुमचं घर नाहीये. तुमचं घर त्याला म्हणतात जिथून तुम्हाला कधी कोणी काढत नाही. तसं आहे का हे घर? जेव्हा कोणी व्यक्ती मरतो तर त्याला त्याच्या घरातनं काढलं जातं की नाही? मग ते आपलं घर कसं काय? आपलं घर ते आहे
जिथून तुम्हाला कधी कोणी काढणार नाहीये, ते आहे मोक्ष. तम सुद्धा तुमचं घर नाहीये. तमामध्ये तुम्ही इतक्या दिवस होते, पण तिथून तुम्हाला काढलं गेलेलं आहे आणि तिथून आपल्याला निघायचंच आहे. म्हणून ते सुद्धा आपलं घर नाही. आपलं घर आहे परमेश्वराचा जो मोक्ष आहे, आनंद स्वरूपी प्राप्ती जी आहे, ते आपलं घर आहे. तिथे आपल्याला कधी जायचंय तो विचार असला पाहिजे. म्हणून या घराला तुम्ही आमचं घर असं म्हणूच नका. आपल्याला त्या घराविषयी बोलायचं आहे. आता इथे कसं आहे, म्हणजे याचा उलगडा तुम्हाला या लीळेच्या शेवटच्या वाक्यामध्ये होणार आहे. इथे महादाईसा म्हणतात ही वाटी कोणाची आहे? स्वामींची आहे. परंतु ते असं नाही म्हणत ही स्वामींची वाटी आहे म्हणून. म्हणजे काय झाले असते, महादाईसा वेगळ्या झाल्या असत्या. ही तुमची वाटी नाही, ही स्वामींची वाटी आहे. म्हणजे आम्ही कोणीच नाही आहोत त्याच्यामध्ये, स्वामी आणि तुम्ही त्याच्यामध्ये. पण ही वाटी तुमची, ही वाटी स्वामींची. म्हणजे आपला त्याच्यामध्ये काय हक्क येतो का? नाहीये. आपण कोणी स्वामींचे लागतो का? नाही लागत. म्हणजे आपण काय केलं? अंतर्निर्माण केलं. ही स्वामींची वाटी, हे अंतर्निर्माण केलं आपण. परंतु महादाईसांनी ते अंतर्निर्माण नाही केलं. स्वामींना ही वाटी स्वामींची असं महादाईसा म्हणत नाही. महादाईसा म्हणतात ना, हे आमची वाटी, हे आमची वाटी आहे. आमची वाटी म्हणजे आमच्या मालकीची आहे ती. आमच्या म्हणजे आम्ही सर्व स्वामींचा परिवाराच्या त्या मालकीची आहे ती. म्हणजे महादाईसांनी काय केलेलं आहे, संपूर्ण असं एकरूपता निर्माण केली एका वाक्यामधनं. तुम्हाला असं वाटतं की बाबा काय आमची काय किंवा आपली काय, असं याच्यात काय फरक आहे असं. परंतु त्यामध्ये पण वाक्याचा जो अर्थ बाहेर पडतो ना, तो खूप वेगळा असतो. जर का इथे तुम्ही शहरामध्ये विचारलं ना कुणाची गाडी आहे, ही आमची गाडी आहे. परंतु गावाकडे तुम्ही विचारा कुणाची गाडी आहे, आपली गाडी आहे ना, ते आपली म्हणतात. आणि शहराकडे म्हणतात नाही आमची गाडी आहे. हा फरक आहे आमची आणि आपली या शब्दामध्ये. आमची म्हणजे फक्त आमच्याच मालकीची, तुमची नाही आहे असा त्याचा अर्थ आहे. आणि आपली या शब्दामध्ये नाही, आपली आहे. म्हणजे हा जो काही भाव जो आहे, तो भाव खूप महत्वाचा आहे. आणि त्यामध्ये हा भाव निर्माण होणं खूप गरजेचं आहे. तो भाव जो आहे आपल्याला महादाईसांमध्ये, महादाईसांच्या त्या बोलण्यामध्ये आपल्याला दिसतो आहे. म्हणून ही घेतली आणि नुसतं म्हणालेच नाही बरं का महादाईसा. महादाईसांनी ती वाटी जी आहे ती लगेच घेतली, पण त्यांच्याकडनं हातातनं काढून घेतली, त्यांच्या हिसकावून नाही घेतली, काढून घेतलेली आहे. आणि मग काय झालेलं आहे, तरी काळजी. आणि मग पुढे काय झालं, तुमची हे घ्या वाटी. आणि लगेच महादाईसा आतमध्ये गेल्या, त्यांची वाटी जी आहे ती आणून दिली आणि म्हणाले हे घ्या तुमची वाटी, बघा ही आहे. ही स्वामींना दिलेली जी वाटी त्याच्यावर अशी खूण आहे, ही तुमच्या वाटीवर काही खूण नाहीये. म्हणून ती तयाची हाती नेऊन दिली आणि त्यांच्या हातामध्ये ती वाटी नेऊन दिलेली. आणि त्यानंतर मग गोसाव्यांजवळ आली आणि मग स्वामींजवळ आल्यानंतर ते सगळं आटोपलं. आणि काही काळानंतर, काही वेळानंतर महादाईसा आल्या स्वामींजवळ. आणि आल्यानंतर मग स्वामी म्हणतात, बाई तुम ते वाटी असे, तुमच्या मालकीची काही वाटी आहे का तुमच्याकडे? तुमच्या मालकीचं काही साहित्य आहे का? कारण की ही जी काही मंडळी आहेत, महादाईसा, भट्टोबास वगैरे, हे स्वामींजवळ जाताना आपल्या मालकीचं काही घेऊन गेले नाही. निळभट्ट आपल्या मालकीचं काही घेऊन गेले नाहीयेत. माहीम भट्ट आपल्या मालकीचं काही घेऊन गेलेले नाहीयेत. म्हणजे हे सर्वजण सर्व त्यागून गेले. म्हणजे पूर्ण त्याग ज्याला म्हणतात ना, तो पूर्ण त्याग करून ते लोक गेलेले आहेत. आणि म्हणून स्वामी म्हणतात, तुमचे वाटी असे, तुम्ही वाटी आणली का घरून? तुमच्या स्वतःच्या मालकीची वाटी आहे का? तरी काही जी स्वामींच्या प्रश्नावर महादाईसांनी स्वामींचा रोग ओळखला. कारण ती म्हटली होती ही आमची वाटी आहे. आणि मग बघा हे जाणकार लोक बघा कसे असतात, की महादाईसांनी स्वामींच्या बोलण्याचं हे काय उद्दिष्ट आहे ते ओळखलं. आणि स्वामी म्हणतात तुमचे वाटी असे. महादाईसा म्हणतात तरी काही जी, मग आमची वाटी नाही का? आहे ना. गोसाव्यांची ते आमची नव्हे. स्वामींची जी वस्तू आहे ती आमची नाही का? आमचीच आहे. जर का हा भाव तुमच्यामध्ये जोपर्यंत निर्माण होत नाही तोपर्यंत तुम्ही परमेश्वराचं प्रत्येक विधी असेल, प्रत्येक वाक्य असेल, प्रत्येक आज्ञा असेल, प्रत्येक आदेश असेल,
तो तुम्ही आपुलकीने पाळणारच नाही. तुम्हाला त्याच्याविषयी आपुलकी निर्माण होणार नाही. खूप लोक जे म्हणतात ना की विधीच होत नाही आमच्याकडनं, ते अजूनपर्यंत गोसाव्यांचे ते आमचे असं म्हणून नाहीयेत. ते अंतर आहे अजून. लक्षात घ्या, या लेळेतनं खूप महत्वाचा मुद्दा आपल्याला इथे सांगितला जातो आहे की जोपर्यंत हा भाव तुमच्या मध्ये निर्माण होत नाही. तुमच्याकडे बघा कोणी पाहुणे आलेले असतील, घरामध्ये काही इकडे तिकडे पडलेलं असेल तर ते पाहुणे उचलतात का? ते नाही उचलत. परंतु त्या घरातली जी व्यक्ती आहे, कुणी पण असो, पुरुष असो नाही तर स्त्री असो, ते बघतात अरे इकडे नळ वाया चाललेला आहे, बंद करतात. पाहुणे कधी बंद नाही करत, शक्यता नाही करत. पंखा चालू आहे, पाहुणे उठून निघून जातील, पण घरातला जो माणूस आहे तो बंद करणार नाही. का बरं? कारण की त्याच्यासाठी ते त्याच्या मालकीचा आहे, त्याच्या हक्काचा आहे, त्याच्या जबाबदारीचा आहे. जेव्हा तुम्हाला असं वाटेल ना, त्या दिवशी प्रत्येकाच्या घरी तुम्ही हे कार्य कराल. जसं मी आहे, मी कुठेही प्रवासात असलो तरी त्या वाहनातला म्हणजे रेल्वेमधला पंखा मी बंद करतो. कुणाच्या घरी मी असलो, मला आता इकडून तिकडे जायचं, इथे कोण नाही, मी इथलं लाईट पंखा मी बंद करणार. म्हणजे हा भाव आत्तापासून आपल्याला प्रत्येक गोष्टीविषयी निर्माण करता आला पाहिजे आणि तो तिकडे परमेश्वराकडे घेऊन जाता आला पाहिजे. तेव्हा तुम्हाला वाचलेलं प्रत्येक वचन हे स्वतःचं वाटेल की हे स्वामींनी भटोबासांना सांगितलेलंच नाहीये, हे मला सांगितलेलं आहे. असं असतं ना, लेकी बोले आणि कोणाला लागे? सुने लागे. तसं देवानी म्हटलं त्यांना, परंतु ते लागलं मला आहे. कारण की विधी कोण करत नाहीये? मी करत नाहीये. ते लोक तर योग्यतावालेच होते सगळे, ते लोक सगळे विधी करणारेच होते सगळे. करत मी नाही, आणि जो करत नाही त्याला सूचना दिल्या जाते. जो करतो त्याला सूचना का देतील परमेश्वर? आणि म्हणून ती सूचना आपल्याला आहे. स्वदेश संबंध त्याज्य कोणाला सांगितलं? ज्यांनी केलं त्यांना का सांगत बसतील परमेश्वर? माईम भट्ट, भट्टोबाचे स्वदेश संबंध त्यागून आलेले आहेत, त्यांना का सांगत बसतील? हे त्यांचा निश्चय झालेला आहे. त्यांच्या सर्व गोष्टी परमेश्वराने आधी ठरवून टाकलेल्या आहेत. तुम्ही असं समजू नका की बाबा ते भट्टोबासांचं हो नाही चालू होतं, परंतु पुढे काय घडणार आहे सगळं देवानी, ते काय देवानी वेळेवर ठरवलं नाही की आता आलेच आहेत भट्टोबास तर मग ह्यांचाच विचार करूया, आपण ह्यांनाच आचार्य करूया, दुसरं तो कोणी दिसत नाहीये. असं नाहीये. हे तेव्हाच ठरलेलं आहे ज्या दिवशी दादोसांच्या मुखातनं स्वामींचं नाव ऐकलं गेलं, तिकडे त्यांना वेद संचारला. एवढ्या लांब सुविधा का देतात परमेश्वर? वेधण्याची. का वेधवलं त्यांना? तिथून ती सुरुवात आहे. आणि स्वामी सांगतात येथूनही तुम्हाला स्थित्यंतर ठेंगा. पहिल्याच भेटीमध्ये सांगतात. 6व्या भेटीतला बोध आहे, 7व्या भेटीत अनुसरण आहे, नंतर मग अनेक चुका शिक्षा पण हे ते सगळं चालू आहे. परंतु हे ठरलेलं मला तरी वाटतं ते तिकडे आहे, तिथून सुरुवात आहे. आणि म्हणून प्रत्येक वचन जे आहे ते प्रत्येक वचनाचा जो हेतू आहे तो आपल्याला तो बरोबर लागला पाहिजे. जसं आम्ही आश्रमामध्ये होतो संवत्सर वांबोरे, तिकडे निरूपणामध्ये जो पण काही विषय व्हायचा, आता तो नॉर्मली ते प्रवचनामधला तो विषय आहे, तो सांगितला जायचा. कधी कधी त्यामध्ये आपल्या वर्तनातल्या दोषांचा उल्लेख व्हायचा आणि मग वाटायचं की हे जे बोलतायत ते कदाचित मलाच बोलतायत, म्हणजे कदाकाळी मी पण ही चूक केलेली होती. मग तिथे सांगितलं जातं निरूपणामध्ये की कुणाला काही व्यापार सांगितला की ते म्हणतात नाही 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 माझं डोकं दुखतंय, आणि लगेच आपल्याला क्लिक होतं अरे मलाच बोलतायत. कारण की आपण सुद्धा आता ही प्रत्येकाच्या बाबतीमध्ये होतं बरं का, प्रत्येकाला तिथे बसलेल्या प्रत्येकाला वाटतं की मलाच बोलतायत. कारण की प्रत्येकाने असं बोललेलं आहे. सेवा एखादी भेटते तर ती घेतली नाही, ती टाळली, त्याच्यासाठी बहाणे सांगितले, कारणं सांगितली, दुखणे सांगितले आणि त्या सेवेपासून लांब पळाले. हे काय आहे? प्रत्येक जण या चुका करत असतो. आणि म्हणून ते वचन जे आहे ते प्रत्येकासाठी आहे. जर का इथे सांगितलं की जीव जे आहेत ते काय करतात, बोध तर होतो त्यांना, ज्ञान तर होतं त्यांना, परंतु सर्वच अनुसरत असतील ना, मग एक ननुसरती, म्हणजे काही काही जीव जे असतात ते ज्ञान ऐकून सुद्धा अनुसरणाचा उल्लेख सुद्धा करत नाहीत. आता हे वाक्य जर का मी बोललं
तर तुम्हाला वाटेल बाबा आपल्यालाच बोलतात बरं का, प्रत्येकाला वाटेल हे. तसं वाटलं पाहिजे आपल्याला की प्रत्येक वचन हे माझ्यासाठी म्हणून आहे. तेव्हा त्या वचनाची जबाबदारी तुम्ही उचलाल. त्या वचनामध्ये जे करणीय सांगितलेलं आहे, जे आचरण सांगितलेलं आहे, हे तुमच्यासाठी, हे तुम्हाला बरोबर लक्षात येणार आणि मग तुम्ही ती क्रिया करा. आणि म्हणून या ठिकाणी आपल्याला तो भाग लक्षात घेतला पाहिजे की गोसावियांचे ते आमची नव्हे, स्वामींचं जे आहे ते आमचंच आहे सगळं. म्हणजे काय? संपत्ती संपत्तीच, परंतु ती धनसंपत्ती नाही, ज्ञानसंपत्ती. धनसंपत्तीचं काय घेऊन बसलेले आहेत? तुम्हाला जर का कोणी समजा रस्त्यामध्ये तुम्ही चाललेत आणि तुम्हाला कोणी समजा चोरांनी लुटलं, तर ते काय काय नेतील तुमच्याकडचं? लीळा चरित्र सूत्रपाठ. आता ते चोर उपदेशी असतील तर नेतील, पण उपदेशी लोक चोरीच करणार नाही. काय नेतील तुमच्याकडचं? सोनं, पैसे, मूल्यवान वस्तू. आणि तुम्ही म्हटले की सूत्रपाठ पण घेऊन जा आणि पाठ करून ये, तो नेईल का? तो कशाला नेईल ते? म्हणजे ज्ञान संपत्ती तुमच्याकडनं कुणीही लुबाडू शकत नाही, लुटू शकत नाही, ती तशीच राहणार आहे. आणि त्या ज्ञान संपत्तीने संपत्ती वाढते. त्या ज्ञान संपत्तीने तुम्हाला परमेश्वर संपत्ती भेटणार आहे. आता ही धनसंपत्ती काय करणार आहे? तुम्हाला दुःख प्राप्त करून देणार आहे, तुमचा जीव सुद्धा घेऊ शकते. आणि म्हणून शांताबाईंना स्वामी म्हणतात, बाई सोन्याची जरी फळी असेल तरी ती काय पोटेसी बांधून तिकडे पाण्यामध्ये त्याच्याने विहार करता येईल का? तुम्ही म्हणाल आमची होडी सोन्याची आहे, आमचं चालेल का? तसं नाही. तिथे अशीच तुम्हाला होडी किंवा अशीच काय फळी तुम्हाला उपयोगात आणावी लागेल, जी तरंगणार आहे, जी तुम्हाला तारणार आहे, जी बुडवणार आहे. मग ती सोन्याची जरी असली तरी ती तुम्हाला बुडवणार आहे, आणि शुल्लक लाकडाची फळी असेल तर ती तुम्हाला तारणार आहे. म्हणजे मूल्य कशावर आहे? ती तुम्हाला कशी उपयुक्त पडते आहे आणि तुमचं नुकसान कसं नाही करणार आहे, यावर त्या वस्तूचं मूल्य आहे. ती किती महाग आहे याच्यावर त्या गोष्टीचं काही मूल्य नाही आहे. आणि म्हणून स्वामींचं प्रत्येक वचन हे काय आहे? मूल्यवान आहे. आणि ते तुमचं जीवन जे आहे ते अमूल्य असं ते तुम्हाला प्राप्त करून देणार आहे. आणि म्हणून स्वामी सांगतात, येथेची दसीच धरली पुरे. म्हणजे दशी म्हणजे काय? एक टोक असेल, एक धागा असेल, तर अनेक धागा मिळून एक कपडा तयार होतो. एक धागा म्हणजे कपडा आहे का? अनेक धागे जेव्हा एकत्र विणल्या जातात तेव्हा एक कपडा तयार होतो. आणि एक कपडा तुमचं संरक्षण करतो, थंडीपासून सहाय्य करतो तुम्हाला. तसं प्रत्येक स्वामींचं प्रत्येक एक धागा म्हणजे एक वचन आहे. अनेक वचनं मिळून काय झालेलं, एक सहाय्याची एक वस्त्र तयार झालेलं आहे, सहाय्यरूपी एक वस्त्र तयार झालेलं आहे. आत्ता ते वस्त्र तुमचं काय करणार आहे? रक्षण करे. तुम्ही जे जे वचन पाळाल, स्वामी बघतील हा हे वचन पाळतोय याच्याविषयी. तुम्ही भिक्षेला निघालेले आहात, परमेश्वराचं लक्ष आहे. तुम्ही कशी पण भिक्षा करा, नाटक म्हणून भिक्षा करा, काही करा, परंतु काहीतरी भिक्षेचं तुम्ही करताय ना. झोळी तर हातात घेतली की नाही तुम्ही, आणि ती जेव्हापासून हातात घेणार तेव्हापासून परमेश्वर तुमच्याबद्दल काहीतरी विचार करतील की ठीक आहे की आता हा असं असं करतोय, परंतु ह्याची जर काही इच्छा आहे त्यांना चांगला योग आपण भविष्यामध्ये प्राप्त करून देऊ. जसं आई वडील मुलाला सायकल घेऊन देतात, किती? 2 चाकी की 3 चाकी? लहान मुलाला देत असताना 3 चाकी देतात, परंतु ते वडील बघतात की याला आवड आहे बरं का सायकलची, याला आता मोठेपणी ह्याला चांगली 2 चाकांची सायकल घेऊन देऊया. का मोठेपणी पण 3 चाकांची देतात? नाही. मग त्याची सायकलची आवड बघून बघतात की ह्याला 2 चाकी गाडी घेऊन देऊया आपण. म्हणजे हे काय आहे? तुमची आवड कशी आहे त्यानुसार आई वडील तुमच्याविषयी स्वप्न पाहतात. तसं तुमची आवड आता काय आहे? आमच्या धानाईसा ज्या होत्या त्यांनी शृंगार केला, चांगला पेहराव केला, कपडे नेसले, साडी नेसली त्यांनी. आणि मग स्वामी त्यांना विचार, कुणासाठी हे कपडे घातलेत तुम्ही? ते म्हणतात, जी श्री चांगदेवराळ गोसाव्यान कारणे. हा शृंगार कोणा कारणे केला? ते म्हणतात, श्री चांगदेवरावळा कारणे. आपण कुणासाठी कपडे घालतो, कुणासाठी शृंगार करतो? आता लग्नात जायचं आहे म्हणून शृंगार, कार्यक्रमाला जायचं आहे म्हणून शृंगार. आपण असं कधी असं केलेलं आहे की देवासाठी शृंगार?
आम्ही जे सजतो आहोत तो देवासाठी आम्हाला सजायचं आहे. सजणं म्हणजे अलंकार नव्हे बरं का. नुसतं सजणं म्हणजे काय, आमच्या बाईचा प्रत्येक सकाळी हातपाय धुती, तोंड धुती, सोवळे वस्त्र वेडीती, हा शृंगार आहे, सात्विक शृंगार आहे. त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचा अलंकाराचा उपयोग नाहीये, रंगीबरंगी कपड्यांचा उपयोग नाहीये. फक्त त्याच्यामध्ये शुद्धत्व आहे, देहाचं शुद्धत्व आहे, कपड्याचं शुद्धत्व आहे, आणि सगळ्यात मोठं म्हणजे शुद्ध आवडी आहे त्यांच्याकडे. हा आहे शृंगार. अशी व्यक्ती तुम्हाला कधीही बरी वाटते बघायला. तुम्हाला स्वतःला दागिने घालायला चांगले वाटत असतील, परंतु तुम्हाला जर का विना दागिन्याचा साध्या कपड्यातला एखादा व्यक्ती जर का तुम्हाला बघायला मिळाला तर तुम्ही म्हणतात बघा इतका पैसा आहे त्यांच्याकडे, परंतु एकदम सिंपल राहतात, ते साधं राहतात एकदम, त्यांचं राहणीमान कसं एकदम साधं आहे. तुम्ही प्रशंसा करता की नाही? म्हणजे हा अलंकार आहे, हा शृंगार आहे. आणि म्हणून हा आपल्याला करता आला पाहिजे जो देवाला आवडणार आहे. तर प्रत्येक वचन जे आहे ते प्रत्येक वचन जेव्हा तुम्ही तुमच्या जीवनामध्ये अलंकरित कराल त्यावेळीच तुम्ही सुंदर दिसायला लागणार. एक वचन म्हणजे एक अलंकार आहे. जसं तुम्हाला वाटतं कानातला दागिना आहे, मग कानामध्ये इथे तो घातला पाहिजे, नाकातला आहे ती नथ असेल तर इथे ती लावली पाहिजे. म्हणजे प्रत्येक अवयवाचा प्रत्येक दागिना तुम्ही तो धारण करत असता तसं तसं सुंदर दिसता. तसं प्रत्येक वचन जे आहे ते प्रत्येक वचन तशा प्रकारचं आहे की ते जसं जसं तुम्ही स्वीकारणार आहात तसं तसं तुमच्या त्या देहावर नव्हे तर तुमच्या मनावर तो अलंकरित होत राहणार आहे. आणि जेवढं तुम्ही अलंकरित कराल तेवढं तेवढं तुमचं अंतःकरण हे पवित्र होणारच आहे, परंतु परमेश्वराच्या योग्य ते ठरणार आहे. आणि म्हणून बाकीचे दागिने नाही घातले तरी चालतील, परंतु वचनांचा जो दागिना आहे तो एक 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 करून आपल्या, जर का तुम्ही बघितलं की देवाने बघितलं तुमच्या बाबतीमध्ये की तुम्ही स्वदेश संबंध त्याज्य केलेला आहे बरं का, यांनी देव त्याची नोंद करून ठेवतात लगेच. यांनी अजून स्वग्राम आणि संबंधीय नाही केले किंवा स्वग्राम केलेले पण स्वदेश नाही केलं. दोन्हीपैकी म्हणजे काय करताय तुम्ही यावर परमेश्वर काय करतात, तुमचं चिंतन करत असतात. आणि तुम्हाला जर का तुमची तगमग आहे, तुमची आवडी आहे, तळमळ आहे, तर परमेश्वर काय करतात, तुमच्याविषयी काहीतरी विचार करतात. म्हणून स्वामींनी सांगलं आग्रह आणि तळमळ या दोन गोष्टी जीवामध्ये असल्या पाहिजेत. बाकी तुमचा अधिकार असो नसो, तळमळ अधिकार असेल, तळमळ आणि जर का आग्रह असेल तुमचा, तर तुमच्याविषयी काहीही करायला परमेश्वर तयार होतात. आणि म्हणून या ठिकाणी परमेश्वराचं प्रत्येक वचन आपल्याला स्वतःचं वाटलं पाहिजे की हे माझ्यासाठी दिलेलं आहे वचन, हे दुसरं कोणासाठी दिलेलं नाही आहे. आपण तर वचन वाचून म्हणतो हे वचन साधूंसाठी आहे, आपल्यासाठी नाही आहे. मग साधू म्हणतात की बाबा म्हणजे अस्थिपरी आहे, हे अस्थिपरी फक्त साधूंसाठीच आहे, आपल्यासाठी नाही. आपण गृहस्थाश्रमी आहे, आम्ही काही ठिकाणी अस्थिपरी लावलेली आहे. लोक मला काय म्हणाले काय काय की बाबा ग्रस्तांना कुठे अस्थिपरी सांगतात आहे. आम्ही सांगितलं का बरं अस्थिपरी ग्रस्तांसाठी नाहीये. ग्रस्त लोकांनी, वासनिक लोकांसाठी अस्थिपरी नाहीये का? वासनिक लोकांनी जीव देवता आणि प्रपंचातनं विकार शून्य होऊ नये का? विकल्प शून्य म्हणजे देवतेच्या बंधनात त्यांनी मुक्त होऊ नये का? विकल्प शून्य व्हायचं, देवतेला शरण जायचं नाहीये वासनिकांनी. स्वभाव मात्र ग्रस्त लोकांनी स्वभाव मात्र करायचं नाही का? पोटभर खायचं का? डॉक्टर सांगतात त्यांना स्वभाव मात्र करा, आता संध्याकाळी चहा नका पीत जाऊ, गोड कमी खात जा, तिखट कमी खात जा, तेलकट कमी खात जा. हे स्वभाव मात्रच तर आहे. डॉक्टरांनी सांगितलं म्हणून पाळण्यापेक्षा देवाने सांगितलं म्हणून पाळलं तर निरालंबी आलिंबन रहित व्हा. म्हणजे काय? म्हाताऱ्या लोकांना तुम्ही सांगता ना आता तुम्ही लक्ष देऊ नका, तुम्ही शांत राहा, आम्ही करतोय सगळं. म्हणजे तुम्ही आलिंबन रहित व्हा, निरालंबी व्हा असं त्यांना आपण सांगतोय का? आपल्याला कुणीतरी आलिंबन रहित व्हा सांगण्यापेक्षा देवानी जर का आपल्याला सांगितलेलं आहे तर देवाचं ऐकू ना आपण. जीवांचं कशाला ऐकत बसायचं? जर का तुम्ही म्हणता या बँकेत टाकलं तर व्याज जास्त मिळणार, त्या बँकेत टाकलं तर कमी मिळणार, मग तुम्ही कुठल्या बँकेत टाकता? पतपेढीमध्ये टाकता तुम्ही, जास्त सगळ्यात जास्त मिळेल आणि सगळं पुढचं तिथे. म्हणजे हे काय आहे की ज्या ठिकाणी सुरक्षित आहे आणि ज्या ठिकाणी फायदा पण अधिक आहे अशा ठिकाणी गुंतवणूक करा, आशांचा सल्ला घ्या. मग परमेश्वराचा सल्ला घेऊया आपण. स्मरण सांगितलेलं आहे तर तिथे सांगितलंच जातं की तुम्ही सकाळी काय करायचं, स्थिर बसून राहायचं एकदम असं ताट असं एकदम. हे योग साधनेमध्ये सांगतात.
त्यांचं ऐकण्यापेक्षा आमच्या स्वामींचं आम्ही ऐकूया ना. देवता स्मरणे, जो जन्मक्षेपी हे सगळं जे आहे ते वासनिकांसाठी नाहीये का? जरी तुमचं अनुसरण नाही घडलं तर वासनिक धर्म तर तुम्हाला जो जन्मक्षेपीपर्यंतच आहे ना, म्हणजे जन्मपर्यंत तुम्हाला वासनिकच राहायचंच आहे ना, की मध्येच वासनिकत्व सोडून द्यायचं आहे? झाली ना अस्थिपरी, अजून काय वेगळी आहे? आज जर का तुम्ही ते अस्थिपरी पाळण्याचं जर का काहीतरी तुमची तगमग असेल, तळमळ असेल, तर कुठेतरी परमेश्वर विचार करतील की यांना अनुसरणाचा योग घडवून दिला पाहिजे. तुम्ही असं समजू नका की आमचा अधिकार नाही, हा भाषाच बंद करून टाका सगळं. या ठिकाणी दादोस आहेत, सारंग पंडित आहेत, गणपत आप हे तर अनुसरण घ्यायला तयार सुद्धा नाहीयेत. तरी स्वामींनी त्यांना अनेक वेळा म्हटलेलं आहे. का बरं? कुठेतरी परमेश्वर विचार करतात की बाबा आहोत आपण समोर, पटकन यांचं अनुसरण होईल, काय दोष असेल तो निर्मूलन करून टाकू आणि मग पुढे यांचा मार्ग व्यवस्थित चालू राहील मोक्ष मार्गाचा. म्हणजे आता ती आपल्याला संधी आहे, परंतु कधी होणार? नुसतं प्रवचन ऐकून नाही होणार, प्रवचनाच्या रेकॉर्डिंग्स ऐकून नाही होणार, वचन पाठांतर करून, लीळा पाठांतर करून होणारच नाही. जोपर्यंत तुम्हाला आपुलकीच निर्माण होत नाही तोपर्यंत काय हे पाठ करून काय उपयोग नाहीये. किंवा माझ्यासारख्याने नुसतं प्रवचन बोलून सुद्धा माझ्यामध्ये ते उत्पन्न नाही होणार. मी फक्त म्हणत असेल की माझी प्रसिद्धी होते याच्यातनं आणि म्हणून मी प्रवचन करतो, तरी मला ती आपुलकी याच्यातनं निर्माण नाही होणार. ती आपुलकी निर्माण होण्यासाठी पूर्णपणे ते समर्पित होणं खूप गरजेचं आहे. चिंतन केलं पाहिजे की कधी कधी असं असतं डोक्यामध्ये की लीळा आठवता आठवतं की वचन आठवता असं वाटतं की हे वचन किती सुंदर आहे, हे कुठेतरी आपल्याला पाळता येईल का? आपण याचा विचार करूया. एखादी चांगली गाडी बघितली तर आपण म्हणतोच की नाही की बाबा आपण पण घेतली पाहिजे गाडी, त्या हिशोबाने मग तुम्ही आता प्रयत्न करा. तसं एक वचन आहे, ते यांना पाळता आलं तर मला का नाही पाळता येणार? बघा, तुम्ही प्रयत्न करा. एक एक लीळा घ्या, त्या लीळेमध्ये प्रत्येकाला स्वामींनी काय आज्ञा केली, प्रत्येक जण स्वामींसाठी काय करतायत, स्वामींनी प्रत्येकाला काय वचन विहित केलेलं आहे, ते वचन मला पाळता येईल का? या दृष्टिकोनातनं थोडासा विचार करा तुम्ही, तर जाऊन कुठेतरी ह्या प्रवचनांचा किंवा या निरूपणाचा उपयोग होईल, नाहीतर काही उपयोग होणार नाही. त्या दृष्टांतासारखं होईल. येडी कानी काळी घातली, दुसऱ्या कानातनं निघाली, येडी कानी काळी घातली ती तोंडातनं निघाली, बस. हे दोनच प्रेत जास्त मिळतात. बाकी ज्यांच्या कानामध्ये काडी घालून ती इकडे अंतकरणाकडे गेलेली आहे असे प्रेत कमी मिळणार आहेत, बाकीचीच प्रेत जास्त मिळणार आहेत. तर आपल्याला काय करायचं आहे, जे कानातनं आपल्या येतंय आतमध्ये ते अंतकरणामध्ये साठून राहिलं पाहिजे आणि ते क्रियेच्या माध्यमातून ते प्रगट झालं पाहिजे. हे कधी होईल? ज्यावेळी तुम्हाला परमेश्वराचं ते माझं असं वाटेल त्यावेळी होणार. आणि म्हणून स्वामींनी या ठिकाणी जो दृष्टांत सांगितलेला आहे तो आहे कसला दृष्टांत? पतिव्रतेचा दृष्टांत स्वामींनी या ठिकाणी सांगितलेला आहे. स्वामी म्हणतात, बाई कवणी एकी पतिव्रता असे, म्हणजे कुणी एक पतिव्रता स्त्री आहे. आणि असं म्हणून स्वामी पुढे दृष्टांत सांगतात. त्याचा आपण लापणिक बघूया. तेची दास्य जीव वेचले पण करी, तयासी परमेश्वर सगळे ही गोमटे करीती. म्हणजे ते दास्य कसं करायचं आहे? म्हणजे इथे मागे सांगितलं की जर का एक अवघे जन्म ने देती, सामान्य स्त्रीचं दृष्टांत सांगितलं की एक पूर्ण जन्म देत नाहीत, किती देतात? थोडंच देतात, परंतु त्यांना सुद्धा परमेश्वर काही ना काही लाभ प्राप्त करून देतातच. थोडं आयुष्य दिलेलं आहे. आता दासीच्या दृष्टांत स्वामी सांगतात, म्हणजे इथे सांगितलेले लापणिकमध्ये हेतूविन, म्हणजे जे तोकडं तुम्हाला द्यायचं आहे ना ते त्याच्यामध्ये हेतू नसला पाहिजे. आता कारण की आपण भरपूर जन्म आपण दिलेला आहे देवाला, पण तो कसा दिलाय? सहेतुक दिलेला आहे. निर्हेतुक जन्म देता आला पाहिजे. मग तो तोकडा असला तरी पण चालेल, परंतु कसा द्यायचा आहे? हेतूविन सकळी दास्य की जे, ते जन्म देणे बोलीजे. आणि जैसा दासीचा दृष्टांत देवाने सांगितलेला आहे. आता जे तुम्हाला हेतुविन द्यायचं आहे ते पण कसं द्यायचं? वृक्षपणे नाही द्यायचं. म्हणजे त्या देण्यामध्ये सुद्धा ओलेपणा पाहिजे, आवडी पाहिजे. तुम्ही जसं तुमचे समजा कोणी कर्मराठीचे लोक आहेत, त्यांना तुम्ही जे काही त्यांचं सेवादास्य करता, त्यांना जेवण देता, त्यांना पाणी देता वगैरे,
ते जे काही सेवादास आहेत त्यांचं करता ते, आणि तुमच्या घरी एखादे अधिकरण जाणते ज्ञात विरक्त आले आणि त्यांचं तुम्ही सेवादास्य करता, यात फरक जाणवतो का तुम्हाला? जाणवतो की नाही? बाहेरचे लोक आले की जास्त आवडीने करतो आपण, साधू आले तर कमी आवडीने, असं ना? नाही, साधू अधिकरण ज्ञात विरक्त जाणते असे कुणी आले, एवढंच नव्हे तर खूप लोकांना तर असं आहे की जर का नातलग आलेलं त्यांना तेवढं आवडत नाही जेवढे उपदेशी लोक आलेले त्यांना जास्त आवडतं. आपले खूप उपदेशी लोकांचा अनुभव मी असा ऐकलेला आहे की त्यांच्याकडे वासनिक लोक आले तर त्यांना बरं वाटतं. म्हणजे आज असं झालेलं आहे की आपले नातलग म्हणजे आपली सगळी वासनिक मंडळीच ही आपली नातलग आहेत, ही आपली देवाची आहेत. का बरं? का बरं वाटतं? कारण की ही आमच्या देवाची आहेत, ही आमच्या पंथाची आहेत, म्हणून ते बरं वाटतं. तुम्ही जर का कुठे गर्दीमध्ये आहात किंवा अनोळखी ठिकाणी तुम्ही गेलेले आहात आणि अशा वेळेस जर का तुम्हाला कोणी उपदेशी व्यक्ती भेटला तर काय होतं? तुम्हाला खूप आनंद वाटतो की आम्हाला इकडे उपदेशी एक जण भेटले, उपदेशी भेटले, असं तुम्ही 10 वेळा सांगता. म्हणजे ती जी एक आपुलकी आहे ती आपुलकी आपल्यामध्ये निर्माण होणं खूप गरजेचं आहे. आणि म्हणून हे जे काही देणं आहे ते दिलं पाहिजे, ते तोकडं दिलं तरी चालेल, परंतु हेतूविना असलं पाहिजे. आणि सोबतच कसलं असं पाहिजे ते, तेची दास्य जीव वेसलेपणे करी. वेसलेपणे म्हणजे पूर्णपणे त्याच्यामध्ये आपण काय झालं पाहिजे, ओलो पोहलो पाहिजे, म्हणजे त्या क्रियेमध्ये लीन झालो पाहिजे. आपण गाठी करत असताना तुम्हाला अशी आठवण नाही आली पाहिजे की 7 वाजता ते लागणार आहे टीव्हीला. हे ओले पोलेपणा नाहीये, हा वृक्षपणा आहे. स्मरण फक्त तुम्ही एक फॉर्मॅलिटी म्हणून तुम्ही करताय. रोजचा माझा वेळ आहे, काही लोक सांगतात आम्हाला आमचा रोजचा टाइम आहे 7 ते 8, बस ते बघतच असतात की 7:59 कधी होतात. 7:59 म्हणजे एकदम थोडी वेगाने गाडी फिरते आणि 8ला बरोबर शेवटचा मनी ओढल्या गेले की संपला विषय. आपला 8 म्हणजे 8, हा वृक्षपणा आहे. तुम्ही जेवताना तरी एवढे काटेकोर जेवतात का? कधी तुम्ही 50 घास घेता, कधी 25च घेत असाल, कधी 20 घेत असाल. जास्त आग्रह आवडीवाला असेल तर तिथे 60 घास पण होत असतील, काही सांगता येत नाही त्याचं. म्हणजे काही गोष्टी अशा असतात की त्याच्यामध्ये आपण कुठल्याही प्रकारचा असं काटेकोरपणा ठेवत नाही, तो ठेवला नाही पाहिजे. जर का काटेकोरपणा आहे म्हणजे तो वृक्षपणा आहे असं त्याचा अर्थ आहे. थोडंसं विधी करताना तुम्ही थोडंसं जास्त केलं तरी काही हरकत नाहीये. थोडं कधी कधी कमी पण होईल, परंतु ते पण कसं स्वाभाविकपणे ते झालं पाहिजे. तुम्ही कंटाळा येऊन म्हणून ते नाही झालं पाहिजे, काही कारणास्तव ते म्हणून झालं पाहिजे. परंतु या ठिकाणी कसं पाहिजे, वेसलेपणे करी म्हणजे तुम्ही त्या क्रियेमध्ये वेसलेले पाहिजेत, गुंतलेले पाहिजेत, पूर्णपणे त्या क्रियेमध्ये तुम्ही रममान झालेले पाहिजे. हा शब्द जास्त अधिक तिथे सोयीस्कर, रममान. एकदम तुम्हाला असं झालं पाहिजे की अरे आत्ताच तर चालू झालं होतं प्रवचन, लगेच संपलं. ज्या दिवशी तुम्हाला असं वाटतं ना कधी संपेल, तुम्ही खूप वेळ असं बघाल की या घड्याळात 2 सेल टाकले पाहिजे, लवकर 5 वाजतील. एकच सेलमुळे घड्याळ एकदमच हळूहळू चालू आहे. त्या दिवशी समजायचं की आपण या प्रवचनात ओलो पोलेलो नाहीये, आपण वृक्ष आहोत या प्रवचनात. नाही, ज्या दिवशी तुम्हाला देवपूजा वाटते ना, असं वाटतं ना तुम्हाला घड्याळ लवकर 5 वाजायचे, ज्या दिवशी तुम्हाला वाटतं की देवपूजा लवकर संपावी, त्या दिवशी समजायचं की आपण क्रियेमध्ये वेसलेलो नाहीये. स्मरण ज्या दिवशी असं वाटतं की लवकर संपत नाहीये स्मरण, तुम्ही वेसलेले नाहीये त्याच्यामध्ये. त्या क्रियेने काय परमेश्वर प्रसन्न होतील? जर का तुमच्या समोर तुम्ही सांगितलेलं काम एखादा व्यक्ती चुकचुक करून करत असेल किंवा मग उगाच करायचं म्हणून करत असेल, तुम्ही काय म्हणतात, सोडा बरं, राहू द्या, काय करायची गरज नाही, करून घेईन मी. बोलता ना तुम्ही, काही करायची आवश्यकता नाही, मी करून घेऊ. उगाच तोंड वाकडे तिकडे करून करण्यापेक्षा न केलेलं चांगलं, होईल थोडासा त्रास आम्हाला. तसं देवही म्हणतात, स्मरणाला बसवलेलंच वाकडं तिकडं तोंड करून प्रवाचकांच्या समोर जांभई घेत घेत ऐकण्यापेक्षा कसं असलं पाहिजे की प्रवाचकाला सुद्धा अजून अजून सांगूसं वाटलं पाहिजे. आमचे स्वामी जे आहेत भट्टोबासांशी बोलायला जर का लागले, निरूपण करायला लागले तर सकाळ होऊन जायची. रात्रीला प्रवचन चालू झालं,
सकाळ होऊन जायची. किंवा मग भटोबास म्हणतात, पंडितबास आणि केशवबास यांच्याशी जर का चर्चा केली तर मला उजळता येते, माझ्या शास्त्राला उजळता येते, आचरणाला उजळता येते. म्हणजे बघा, ऐकणारे लोक पण जर का त्या स्तराचे जर का असतील तर मग सांगणाऱ्याला सुद्धा परमेश्वर काय करतात, स्फुरवतात. परमेश्वर स्फुरवतात त्याला. अशा प्रकारे त्या प्रत्येक क्रियेमध्ये स्मरण असेल, प्रवचन असेल, देवपूजा वंदन असेल, प्रसाद वंदन असेल, लीळा चिंतन असेल, वचन पाठांतर असेल, वेचलेपणा असेल, आवडी असेल, त्या ठिकाणी तुम्हाला वचन पाठांतर करावं लागणार नाही. वचन वाचलं की पाठ होईल, लक्षात राहील ते. आपण जर का वचन पाठ करतोय म्हणजे समजायचं की वचनाने आपण अजून एकरूप झालेलो नाहीये. काही लोक मला सांगतात की एखादा विषय समजल्याशिवाय आमचा तो पाठ होत नाही. अगदी योग्य आहे, तो विषय समजला पाहिजे. समजणे जर का हा प्रकार घडला मग ते वचन पाठ करावं नाही लागत, ती गोष्ट पाठ नाही करावं लागत. जसं आपण बघतो की हा कसं आहे, बस हा आलं लक्षात, आता त्याला ती गोष्ट पाठ नाही करावी लागेल. वेचलेपणा त्याच्यामध्ये असला पाहिजे. आणि हा वेचलेपणा तोकड्या क्रियेमध्ये तो तुम्हाला ओतता आला पाहिजे. हेतूविन जी क्रिया तुम्ही करताय त्याच्यामध्ये तो तुम्हाला ओतता आला पाहिजे. नुसतं असं समजू नका की अनुसरल्याच्या 2ची घडिया पुरती, म्हणजे तुम्ही मोजून मापून 2 घडीच्या आधी अनुसरण घेतलेलं आहे म्हणजे तोकडं अनुसरण आहे ते. परंतु ते कसं पाहिजे, हेतूविना परत पाहिजे ते अनुसरण. हे 2 गोष्टी असले की मोक्ष होईल नाही. त्याच्यामध्ये वेचलेपणा पाहिजे, म्हणजे आवडी पण पाहिजे. अनुसरण नुसतं असं नाहीये की बस घेतलं मी आता आणि मी माझ्या घरापासून खूप लांब जाऊन राहतोय, हे अनुसरण नाहीये. त्याच्यामध्ये तुम्ही तिकडे वेचले पाहिजे. आपलं असं असतं की आपण तिकडे जरी असलो तरी आपला कल जो असतो तो इकडे असतो. इकडे आपण कललेलो दिसतो. असं एखादा खांब असतो ना, तो जर का ओळंब्यात बरोबर बांधलेला नसेल तर आपण बघतो हा इकडे कललेला दिसतोय थोडासा, हा सरळ नाहीये. म्हणजे काय, आपल्या 2 भाग आहेत, एक प्रपंच आहे आणि एक परमेश्वर आहे. आपण कुठे कललेलो पाहिजे, परमेश्वराकडे कललेलो पाहिजे. तुम्हाला कधी पण बघितलं, प्रपंचात जरी तुम्हाला बघितलं तरी लोकांनी म्हटलं पाहिजे की धार्मिक आहेत बरं का. म्हणजे असं नाही की एका माणसाला उभं करून तुम्ही बघा हा कुठे कललेला आहे, असं नाही. हे जे तुम्ही म्हणता ना एखाद्या विषयी की बाबा धार्मिक आहेत बरं काय, म्हणजे काय, हे धर्माकडे कललेले आहेत. एखादी व्यक्ती आश्रमात राहून सुद्धा, आता तुम्ही जर का स्नान करायला गेले, आश्रमात राहून जर का तुम्हाला घरची आठवण येते तर आपण म्हणतो अरे आश्रमात येऊन सुद्धा घरचीच आठवण काढतात. म्हणजे कुठे कललेले आहेत, प्रपंचात कललेले आहेत, हे असं ओळखायचं. आता हे दुसऱ्याला ओळखत नाही बसायचं, आरसा घ्यायचा आणि स्वतःला ओळखायचं की आपल्याला कुठली आणि कुठे आठवण येते. तुम्हाला इथे राहून जर का मार्गाची आठवण येत असेल, आचरणाची आठवण येत असेल, देवाची आठवण येत असेल तर तुम्ही देवाकडे कललेले आहात. आणि तुम्हाला तिकडे जाऊन जर का इकडचीच आठवण येत असेल तर तुम्ही इकडे कललेले आहात. ही तुम्ही तुमचं बघायचे, दुसऱ्यांवर बंदूक नाही हे करायची, स्वतःवर बघायचं की आम्ही कसे आहोत. आणि म्हणून या ठिकाणी स्वामींनी जो दृष्टांत सांगितलेला आहे त्यामध्ये या ठिकाणी लापणिकेमध्ये सांगतात की तेची दास्य वेचलेपणे करी तयासी परमेश्वर सकळ ही गोमटे करीती. जे आवडीपूर्वक परमेश्वराने सांगितलेलं करतात त्यांनाच परमेश्वर सकळ ही गोमटे करीती. म्हणजे तिथे लिहितात ना, त्या एखादी स्कीम लिहिलेली असते आणि त्याच्या खाली लिहिलेलं असतं टर्म्स अँड कंडिशन अप्लाय, है ना. म्हणजे नियम लागू, ते बारीक अक्षरात लिहिलेलं असतं. इथे जरी आमच्या स्वामींनी सांगितलं 2ची घडिया पुरती, काही लोक म्हणतात हा 2च घडिया पुरते, म्हणजे शेवटी अनुसरण घडलं तरी चालतं. परंतु मग शेवटी हे घडणार आहे का, वेचलेपणा घडणार आहे का, नाही घडणार. अहो एखादी साधारण गोष्टी घ्या तुम्ही, की भाजी तयार झाल्यानंतर तुम्ही वरून मसाला टाकता का त्याच्यात कधी, कच्चा मसाला असा का नाही टाकत, हा एक रूप होणार नाहीये तो. मग तुम्ही कदाचित त्याला थोडं तेलात टाकून फोडणी असं हे करून मग त्याला तडका देतात, तो तेव्हा एकरूप होईल कदाचित. तरी पण तो वरच तरंगतो, तो आतमध्ये मिसळत नाही. म्हणजे नंतर केलेली जी गोष्ट असते ती मिसळत नाही. म्हणजे तुम्ही म्हणाल की आधी काहीच नाही करायचं, नंतर शेवटीच करूया,
देवाने सांगितलं 2च घडिया, परंतु ते मिसळलं तर पाहिजे, वेचलेपणा तर झाला पाहिजे, आवडी तर निर्माण झाली पाहिजे. साधारण गोष्ट तुमच्या नेहमीच्या जीवनातली ही गोष्ट आहे. आणि म्हणून डॉक्टरही सांगतात वरून मीठ घेऊ नका, ते कसं आहे, हानिकारक आहे. ते वरून साखर घेऊ नका, म्हणजे सगळं सांगितलेलं आहे. देव सांगतात की बाबा 2ची घडी म्हणजे शेवटी नव्हे, ते इथून सुरुवात आहे तुमची. इथून सुरुवात करत 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 मग आता तुम्हाला अजिबातच वेळ नाहीये आणि शेवटची घडी आलेली आहे. त्या काळी जे अनुसरण आहे ते 2 घडिया ते ठरू शकतं. आणि अनुसरण घेतल्या घेतल्या लगेच आपण गेलो तर मग ते कुठेतरी 2 घडियामध्ये बसेल, पण त्याची सुरुवात इथून पाहिजे. तुम्हाला काय वाटतं की समुद्रामध्ये ज्या लाटा येतात त्या तिथे किनाऱ्यालाच येतात का? फक्त किनाऱ्यालाच तयार होतात का त्या लाटा? कुठे तयार होतात? समुद्राच्या तिकडे मध्यभागी तयार होतात. ते हवेनी येत 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 कमी कमी होत 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 मग त्या किनाऱ्याकडे येतात. असं म्हणजे त्याची सुरुवात तिथून आणि लगेच तिथून नाही आहे, ती मुळात सुरुवात आहे ती, आणि तिथून ते आलं पाहिजे. आणि म्हणून या ठिकाणी सांगतात की जैसा पतिव्रतेचा, अशी जे जीव आहेत त्यांनाच फक्त परमेश्वर गोमटा, सकाळी गोमटा प्राप्त करून देतात. जसं पतिव्रतेचं सांगितलेलं आहे की कवणी एकी पतिव्रता असे ते आपल्या पतीची सेवा करी. कुणी एक पतिव्रता स्त्री आहे, ती आपल्या पतीची सेवा करते. ते आपल्या पतीची सेवा करी, शुश्रूषा करी. सेवा शुश्रूषा म्हणजे सर्वच, त्यांच्या समोर असेल किंवा घरासंदर्भातलं काही काम असेल वगैरे सगळं सगळं, घरातल्या लोकांचं काम असेल, घरातल्या संदर्भातलं जे काम असेल हे सगळं ती करत असते. म्हणिये व्यापार करी, पतीने जे जे सांगितलं ते सगळं ती करत असते. तो तयाचा म्हणून करी. ते का करते बरं? कारण की तो तिचा पती आहे, ती त्याची पत्नी आहे, आणि म्हणून तो जे जे काय आदेश देतो तो आदेश आपल्यासाठीच आहे, आणि म्हणून ती आपुलकीने ते करत असते. लेकुरवा जीव वाढी, मुलांना जीव वाढते. ती का वाढते? ती तयाची म्हणून वाढी, म्हणजे माझ्या पतीची ही मुलं आहेत म्हणून ती जेवणाला त्यांना ती जेवण वाढत असते. आपण्या शृंगार करी, स्वतः ती शृंगार करते, नटते. कशासाठी? तो तया लागी म्हणून करी, म्हणजे त्याला हा शृंगार आवडतो, त्याला हे कपडे आवडतात, त्याला हा अलंकार आवडतो, म्हणून ते सगळं ती करत असते. मग तयाची जे तुली जोडी असे ते तुली तिचा हाती दे. आणि मग पती सगळं बघतो की मी जसं सांगतो तसं ही ऐकते, मला जसं अपेक्षित आहे त्यानुसार सगळं आहे. या ठिकाणी ती सगळं सेवा करते, काम करते. म्हणजे जे जे काय म्हणून आवडतं आपल्या सगळ्या घरातल्या लोकांना, त्या सासू सासऱ्यांची ती मर्जी राखत असेल. का राखते बरं? कारण पतीला त्रास नको. ती जर का पत्नी अशी असेल की संध्याकाळी पती आल्यानंतर त्याला भांडण सांगत बसेल तर ती त्याला आवडेल का ती पत्नी? तो म्हणेन अरे कधी पण आलं की तू कटकटच सांगत राहते, कटकट सांगत राहते. म्हणजे तसं नाहीये. कटकट न करता झटपट सगळी कामं जी करणारी व्यक्ती आहे ती व्यक्ती कुणालाही आवडते. मग ती जर का पत्नी असेल एखादी तर ती त्या पतीला नक्कीच आवडणार. आणि मग तो काय करेल, जेवढं काय त्यांनी जोडून आणलेलं आहे, कमवून आणलेलं आहे दिवसभराचं किंवा महिन्याभराचं, ते तुली तियेचा हाती दे, तेवढं द्रव्य तेवढं सगळं तो काय करणार, तिला देऊन टाकेल तो. आणि मग तो तिये ते काही सेनही वंचिना, आणि तो तिला कशात पासूनही वंचित ठेवणार नाही. प्रत्येक घरातला मान सन्मान, काही कार्य, हे सगळ्यामध्ये तिला काय होणार आहे, पुढाकार दिल्या जाणार आहे. तिचे मत सुद्धा घेतल्या जाणार आहेत. असं सगळ्या प्रकारे तिला तो सन्मान प्राप्त होणार आहे. हा झाला दृष्टांत. त्याचा सिद्धांत सांगतात, तैसे परमेश्वर भक्ता ते काही से नाही वंचिती ना. तसे परमेश्वर सुद्धा कोणाला वंचत नाही, भक्ताला. बरं का, भक्ताची गोष्ट चालू आहे, आपली नाही चाललं इथे काही. तुम्ही इतक्या वेळेस ऐकतात की हे आपल्याविषयी काहीतरी सांगतायत या दृष्टांतामध्ये, तर याच्या या अल्बम मध्ये आपला फोटो नाहीये. हे भक्तांसाठी आहे. हे सगळं कोण करू शकतं? हे भक्त करू शकतात, एवढं वेचलेपणे आवडीपूर्वक. नाहीतर मग वेरूळला स्वामी उभे आहेत, तिकडून कोण आलेले धावत? कोण धावत आलं? वेरूळला आमचे स्वामी उभे आहेत, जंगलातनं कोणतरी धावत आलं स्वामींच्या दिशेने. रानडुक्कर
धावत आलं, शुकर आला असं धावत, आणि कोण पळून गेलं? भक्तजन नाही पळाले, स्वामींसोबत जे होते ते पळाले. भक्त जर कोण होत्या? बाईसा होत्या. बाईसा जर का तिथे असत्या तर बाईसा पळायला नसत्या, त्या पळून आल्या असत्या स्वामींपर्यंत, पळत आल्या असत्या स्वामींपर्यंत, स्वामींच्या समोर उभ्या राहिल्या असत्या, आणि त्या पशुचा जो जो काही हे आहे स्वतः त्यांनी झेलला असता, जो काही वार आहे तसा. हे आहे भक्ताचं लक्षण आहे. भक्त पळून जात नाही, भक्त पळत परमेश्वराकडे येतात. बाईसा नंतर सगळ्यांना म्हणतात, अरे स्वामींना काय झालं असतं तर? स्वामींना सोडून पळून गेले तुम्ही. हे आहे जो कधी विभक्त न होणारा तो आहे. यामध्ये हा कोर्स नाही आहे, हा ही आवडी आहे. जिथे आवडी असते ना तिथे स्वाभाविक क्रिया घडतात. या तुम्हाला हे शिकावं नाही लागत कुठे. तुम्ही असं नाही करू शकत बाईचा कशा वागत होत्या मग तसंच आपण वागूया. नाही, तसं नाही वागता येणार आपल्याला. तुम्हाला हे आतून निर्माण करावं लागेल कुठून तरी, तेव्हा ह्या गोष्टी आपोआप होतील. नाहीतर हे जे काय पळून गेले हे काय ठरवून पळाले नाहीयेत, हे आपोआप पळालेत. हे सगळेजण स्वामींना सोडून, ही स्वाभाविक क्रिया आहे. तसं स्वामींकडे येणं ही स्वाभाविक क्रिया, ही ठरवून वगैरे या गोष्टी नसतात. किंवा अमक्याला बघून म्हणून तमकं करणार आहात तर ते तसं नाही होत. तुम्हाला स्वतःला वाटलं पाहिजे. स्वामींनी काय भटोबासांना सांगितलं नव्हतं आमच्या सन्निधानी राहा म्हणून, परंतु ते जेवढे जेवढे लांब जात राहिले स्वामींपासनं, खडकुलीपासनं, आणि मग त्यांना तसं तसं ओढा अजून निर्माण झाला, आतून झालं हे सगळं काय. आणि शेवटी एका क्षणाला त्यांनी निर्णय केला की आता हे घ्या आणि तुम्ही चला, माझी काय वाट बघू नका, मी अवकाशात चाललेलो आहोत, असं म्हणून जे मागे फिरले ते पूर्णपणे समर्पणच होतं त्यांचं. ते हे आतून आहे, आणि म्हणून ते परत कधी गेले नाही. स्वामींनी पाठवल्यानंतर जावं लागलं फक्त त्यांना, नंतर कधी गेले नाही, आधी कधी गेले नाही. हे समर्पण आहे, वेचलेपण आहे. आणि हे कुणाच्या बाबतीमध्ये आहे? इथे सांगितलेलं आहे, तैसे परमेश्वर भक्ता ते काही सेन ही वंचितीना, म्हणजे भक्त वियोगी रे. आणि भक्ता नित्य संबंध, परमेश्वर भक्ताला कधीही वियोग देत नाही, ते त्याच्यातनं सांगितलेलं आहे. आपली अनुभूती रती देती, फक्त वंचतच नाही किंवा वंचत नाही कोण्या अर्थी ना. आपली अनुभूती रती देती म्हणजे आपण जो आनंद घेतात, आपण जो आनंद अनुभवतात, तोच आनंद परमेश्वर काय करतात? जीवाला देत असतात. कुठल्याही अर्थाने त्याला वेगळा आनंद देऊन वंचित ठेवत नाहीत. आणि स्वानुभूती जी आहे त्या स्वानुभूतीला प्राप्त करून देतात त्या जीवाला. हे आहे पतिव्रतेच्या दृष्टांतातनं आपल्याला स्वामींनी या ठिकाणी ही लीळा पण ऐकायला मिळाली, आणि स्वामींनी सांगितलेला हा दृष्टांत सुद्धा आपल्याला ऐकायला मिळाला. दंडवत हो.